बाप पोराबाळांसाठी राबतो. कुणासाठी किती आणि काय केलं याचा कधी हिशोब ठेवत नाही. बाबांनी अखेरच्या श्वासापर्यंत तेच केलं. बाबा कष्टकऱ्यांसाठी श्रमले. हमालांच्या कामगारांच्या हक्कासाठी बाबांनी हाडाची काढ केली. प्रकल्पग्रस्त शेतकरी, घरेलू कामगार यांच्यापासून रिक्षावाल्यापर्यंत प्रत्येकाला कष्टाची भाकर कशी मिळेल याचाच त्यांनी सातत्याने विचार केला. फाटका माणूस हा बाबांचा वीक पॉईंट. त्यासाठी त्यांनी डॉक्टरकी सोडली, नगरसेवक पद सोडलं आणि हा माणूस समाजात पुरता मिसळून गेला. पुणे पिंपरी चिंचवडमधला कामगार असो किंवा कष्टकऱ्यांची कुठलीही चळवळ असो, बाबा प्रत्येकाचा आवाज बनायचे. डॉक्टर बाबा आढाव सर्वांचेच बाबा कसे झाले हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी नितीन शिंदे. आपण पाहताय बोलबिंदास. महाराष्ट्राला समाज सुधारणेचा मोठा इतिहास लाभला. राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे यांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी प्रचंड मोठं काम केलं. शाहू फुलेंचा हा वारसा पुढे नेला बाबांसारख्या खांद्या शिलेदारांनी. शाळेत असतानाच बाबांचा राष्ट्रसेवा दलाशी संबंध आला. 1942 पासून 1950 पर्यंत ते नियमितपणे राष्ट्रसेवा दलाच्या शाखेमध्ये जात असत. साने गुरुजी व एस एम जोशी यांच्या कार्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली आणि समाजसेवेचा वसा घेतला. तो अखेरपर्यंत म्हणजे अगदी कालपर्यंत सोडला नाही. पुण्यातील नाना पेठेत बाबांचा एक दवाखाना होता, पण तो चालवला जायचा सामाजिक भावनेतून. या दवाखान्यात प्रामुख्यानं अंग मेहनतीचं काम करणारे म्हणजे हमाल किंवा कामगार लोक ते यायचे. हमालांच्या वेदना, आर्थिक शोषण बघितलं की बाबा अतिशय अस्वस्थ होत. या लोकांना कुठलंही कायदेशीर संरक्षण नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यानंतर 1966 आपला चांगला चाललेला डॉक्टरकीचा व्यवसाय एका फटक्यात बाबांनी सोडून दिला आणि हमाल पंचायतीची स्थापना केली. या माध्यमातून बाबा आढाव यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांचं संघटन केलं. असंघटित, वंचित कामगार, कष्टकरी, विशेषतः हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांना त्यांनी एकत्र केलं. त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न केला. 1970च्या दशकामध्ये डॉक्टर बाबा आढाव पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले. पण पालिकेच्या अंदाजपत्रकात कष्टकऱ्यांसाठी वेगळी तरतूद नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांचं तिथं मन रमेना. इथं राहून समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत हे त्यांना जाणवायला लागलं आणि त्यांनी नगरसेवक पद सोडून लोक चळवळीत स्वतःला वाहून घेतलं. बाबांना संस्कार झाला तो समतेचा. त्यातून एक गाव एक पानवटा नावाची मोहीम त्यांनी त्या काळात सुरू केली. तिचं रूपांतर चळवळीमध्ये केलं. सामाजिक ऐक्यासाठी त्यांनी कृतिशील प्रयत्न केले. जातीय भेदभावाविरुद्ध लढण्यासह समाजात समता प्रस्थापित करण्याचा बाबांनी प्रयत्न केला. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन असो किंवा गोवा मुक्ती संग्राम, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, बाबा कायम पुढे असायचे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते कुकडी प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ होणार होता. त्याला बाबांनी कडाडून विरोध केला. त्यावेळी बाबांनी केलेला अभूतपूर्व सत्याग्रह देशभर गाजला होता. विठोबा मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी सुद्धा बाबांनी लढा दिला. गांधी हत्येनंतर ब्राह्मणांचं संरक्षण केलं. अन्नधान्य दरवाढीविरुद्ध पहिला तुरुंगवास भोगला. हमालांच्या हक्कासाठी कायम संघर्ष केला. हमालनगर येथे हमालांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला. झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसनासाठी सातत्याने ते प्रयत्न करत होते. माताडी व हमाल कायदा, पहिला सामाजिक सुरक्षा कायदा करण्यासाठी कष्ट उपसले. गरिबांना स्वस्तात 2 घास मिळावेत यासाठी कष्टाची भाकर सारखे परवडणारे भोजनालय सुद्धा बाबांनी सुरू केले. पदकरी पंचायतीची स्थापना केली. फेरीवाल्यांच्या हक्कासाठी जीव झिजवला. देवदासी निर्मूलन, देवदासी महिलांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला. याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ते रस्त्यावर उतरले. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेकरिता सुद्धा त्यांनी हमीद दलवाई यांना त्या काळात सहाय्य केले. कचरा वेचकांसाठी कागद काचपत्र कष्टकरी पंचायत, मजुरांसाठी बांधकाम कामगार पंचायत, ऑटो रिक्षा चालकांसाठी रिक्षा पंचायत, असुरक्षित कामगारांच्या मुलांसाठी शाळा, सामाजिक सुरक्षा कायद्यासाठी महाड ते दिल्ली सायकल रॅली अशा अनेक पातळ्यांवर बाबांनी काम केलं. असंघटित कामगार, दलित, महिलांच्या हक्क, धार्मिक एकता आणि सामाजिक न्यायासाठी सातत्यपूर्ण लढा दिला. त्यांचा संघर्ष हा एका नेत्याचा कधीच नव्हता. तो सर्वसामान्य कामगार, शेतकरी, भटक्या, विमुक्त, झोपडपट्टीवासी अशा सर्व समाजातील सर्व वंचित घटकांचा ते आवाज होते. पिंपरी चिंचवडसारख्या औद्योगिक शहरात हजारो कामगारांच्या हातात पगाराची खात्री, नोकरीची सुरक्षा आणि सन्मानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. कारखान्यांचे दरवाजे आणि सरकारी दालने दोन्हीकडे
त्यांनी समान ताकदीने आवाज पोचवला. फुटपाथवर जगणाऱ्या कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, असंघटित कामगारांना ओळख आणि योजना मिळाव्यात, भटक्या विमुक्त बांधवांना समाजात मानाचे स्थान मिळावे, यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. बाबांचे जीवन हा एक लढा होता. मानवी सन्मानासाठीचे लोक अभियान होते. शहर, महानगर, गाव अशा कोणत्याही सीमा त्यांच्या कार्याला कधीच नव्हत्या. न्यायाची लढाई ही केवळ वर्गासाठी नसते, ती सर्वांसाठी असते हे त्यांनी दाखवून दिले. आज आपण त्यांच्या कार्याची आठवण करताना स्वतःला एक प्रश्न विचारू. आपणही अशा अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहतो का? आपणही समाजातील शेवटच्या माणसासाठी आवाज उठवतो का? बाबांनी कसं जगायचं हे शिकवलं, खरा धर्म काय असतो हे सांगितलं, खरं कर्म काय असतं हे सुद्धा सांगितलं. बाबांचं, कष्टकऱ्यांचं गाणं आपण गाणार का? बाबांचा वारसा आपण पुढे चालवणार का? हे प्रत्येकानं स्वतःला विचारायलाच हवं. बोल बिंदासकडून आदरपूर्वक बाबांना भावपूर्ण आदरांजली.